नमस्कार. चला तर मग थेट आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. आज आपण एका अत्यंत भव्य आणि प्राचीन ग्रंथाच्या म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार याच्या पहिल्या अध्यायाचा उलगडा करणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की ही एखादी सामान्य कथा असेल, पण नाही. हा ग्रंथ म्हणजे एक प्रचंड मोठा पौराणिक आणि वैश्विक पट आहे. ही स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या एका महाकाय आध्यात्मिक मोहिमेची सुरुवात आहे. आपण या साहित्यातील या मूळ संकल्पना अगदी सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पहिला, पवित्र मंगलाचरण. दुसरा, लेखकाची नम्रता. तिसरा, द्वारकेतील सभा. चौथा, नवनाथांचे अवतार. आणि 5वा, संतांचा काळ. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया, जो आहे पवित्र मंगलाचरण, आध्यात्मिक पायाभरणी. इथे खऱ्या अर्थाने या ग्रंथाची सुरुवात होते. आता बघा, कोणत्याही मोठ्या आणि पवित्र कार्याची सुरुवात ईश्वराच्या आशीर्वादानेच होते, बरोबर? नवनाथ भक्तिसारचा पहिला अध्यायही त्याला अपवाद नाही. इथे लेखकाने अगदी सुरुवातीलाच काही अत्यंत महत्त्वाची वरदाने मागितली आहेत. सगळ्यात आधी कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून श्री गणेशाची आराधना केली आहे. त्यानंतर हे काम पार पाडण्यासाठी सखोल आणि अथांग ज्ञानाचा आशीर्वाद मागितला आहे. पण फक्त ज्ञान असून चालत नाही ना, ते उत्तम प्रकारे मांडता आलं पाहिजे. म्हणूनच लय आणि छंदावर प्रभुत्व असावं आणि देवी सरस्वतीच्या कृपेने या काव्यात नवरसांचा संचार व्हावा अशी प्रार्थना केली आहे, जेणेकरून वाचताना आपल्याला तो ग्रंथ अगदी रसाळ आणि अर्थपूर्ण वाटेल. ही खरोखरच एक परिपूर्ण अशी कलात्मक पूर्वतयारी आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, लेखकाची नम्रता, स्फटिकाचा दृष्टांत. ईश्वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर या मूळ साहित्यात लेखक नरहरी मालू आपली ओळख करून देतात. आता इथे एक गोष्ट विशेष लक्षवेधी आहे, ती म्हणजे त्यांची कमालीची नम्रता. स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून ते एक अतिशय सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की जसा सोमकांत नावाचा स्फटिक स्वतःचा कोणताही प्रकाश नसतानाही चंद्राच्या प्रकाशात उजळून निघतो आणि चमकतो, अगदी तसाच मी आहे. म्हणजे मी केवळ एक माध्यम आहे आणि माझ्या या शब्दांना जे काही महत्त्व आलंय ते फक्त संत आणि गुरु ज्ञानेश्वरांच्या महानतेमुळेच. विचार करा, स्वतःला केवळ एक माध्यम मानण्याची ही वृत्ती किती महान आहे. हा ग्रंथ म्हणजे फक्त एखादं पुस्तक नाही, तर ती एक समर्पित सेवा आहे, हे यातून अगदी स्पष्ट होतं. यानंतर आपण पाहणार आहोत आपला तिसरा टप्पा, द्वारकेतील सभा, एक दैवी शिखर परिषद. आता पृथ्वीवरून आपण थेट एका भव्य वैश्विक स्तरावर जाणार आहोत. इथे एक जबरदस्त विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला आहे ती श्रीकृष्णाची द्वारकेतील स्वर्गीय सभा. तिथे अथांग शांतता आहे, सुवर्ण सिंहासने आहेत, सर्व काही एकदम पवित्र आणि शांत आहे. पण दुसऱ्या बाजूला येऊ घातलेलं कलियुग आहे, म्हणजे असा काळ जिथे आध्यात्मिक अंधार, अज्ञान आणि माणसासमोर अनेक नैतिक आव्हाने उभी राहणार आहेत. हा जो शांतता आणि संकटामधला विरोधाभास आहे ना, तोच या कथेला खरी गती देतो. याच कलियुगाच्या वाढत्या प्रभावामुळे या संपूर्ण दैवीय योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मग अशा परिस्थितीत पुढे काय होतं? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भगवान श्रीकृष्ण, ज्यांना इथे रमापती म्हटले, ते या संकटाचा सामना करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतात. ते तातडीने एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेसाठी 9 स्वर्गीय नारायणांना आपल्या सभेमध्ये बोलावतात. पृथ्वीवरच्या मानवाला या कलियुगाच्या अंधारातून बाहेर काढायचं असेल तर एका अत्यंत शक्तिशाली आणि एकत्रित हस्तक्षेपाची गरज आहे, हे श्रीकृष्णांनी अगदी बरोबर ओळखलं होतं. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या चौथ्या टप्प्याची, नवनाथांचे अवतार, स्वर्गापासून पृथ्वीपर्यंतचा प्रवास. हा पुढचा भाग खरं तर या संपूर्ण साहित्याचा गाभा आहे. स्वर्गातील ते 9 नारायण पृथ्वीवर नक्की कोणाच्या रूपात येणार आहेत याचा संपूर्ण आराखडा इथे उलगडतो. आपण या दैवी योजनेचा क्रम थोडक्यात समजून घेऊया. पहिली पायरी अगदी स्पष्ट आहे. कलियुगात माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी दैवी मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. दुसरी पायरी, श्रीकृष्ण त्या 9 नारायणांना सुचवतात की या कठीण काळात तुम्हा सर्वांनी एकत्रितपणे पृथ्वीवर अवतार घ्यावा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, मानवजातीचं नेतृत्व करण्यासाठी या प्रत्येक नारायणाला एक विशिष्ट मानवी ओळख आणि नाव दिलं जातं. म्हणजे बघा, हे सर्व आधीच ठरलेलं एक परिपूर्ण वैश्विक नियोजन होतं. आता यातील सर्वात रंजक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा थेट जोडलेला संबंध. इथे आपण पाहू शकतो की स्वर्गातील या 9 नारायणांचा आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध नवनाथांचा कसा थेट संबंध जोडला गेलाय.
कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतात, हरिनारायण हे गोरक्षनाथ बनतात, अंतरिक्ष नारायण हे जालिंदरनाथ होतात आणि प्रबुद्ध नारायण हे कानिफनाथ म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे ह्या सर्व 9 नारायणांची थेट विभागणी 9 नाथांमध्ये केलेली आहे. आपल्या ओळखीचे हे ऐतिहासिक संत आणि त्यांच्या पाठीशी असलेली ही अफाट पौराणिक पार्श्वभूमी, खरंच ही माहिती अवाक करणारी आहे, नाही का? आता आपण पोहोचलो आहोत आपल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यावर, संतांचा काळ, एक व्यापक वैश्विक कुटुंब. आणि ही ईश्वरीय योजना केवळ नवनाथांपर्यंतच मर्यादित राहत नाही बरं का. पुढची माहिती तर आणखीनच आश्चर्यकारक आहे. या मोहिमेत इतरही अनेक प्राचीन देव, देवता आणि ऋषीमुनींचा समावेश केला जातो. वेगवेगळ्या प्राचीन महाकाव्यांमधील महत्त्वाच्या व्यक्ती या कलियुगात प्रसिद्ध कवी आणि संत म्हणून पुनर्जन्म घेतात. उदाहरणार्थ, रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी हे तुळसीदास होतात, व्यासमुनी हे जयदेव म्हणून जन्माला येतात, श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव हा संत नामदेव होतो, अगदी साक्षात हनुमानाचा जन्म समर्थ रामदास म्हणून होतो आणि कुब्जेचा जन्म संत जनाबाई म्हणून होतो. या साहित्यानुसार सांगायचं तर भारतातील ही संपूर्ण भक्ती चळवळ म्हणजे एकाच वैश्विक कुटुंबाची एकत्रित निर्मिती आहे. आणि आता जे मी सांगणार आहे ते या ग्रंथातलं सर्वात महत्त्वपूर्ण आणि धाडसी विधान आहे. या साहित्यानुसार साक्षात सर्वोच्च देवतांनी महाराष्ट्रातील आपल्या या महान संत भावंडांचे रूप घेतले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः संत ज्ञानेश्वर म्हणून जन्माला येतात. भगवान शिव म्हणजेच पंचानन हे निवृत्तीनाथ होतात. भगवान ब्रह्मा म्हणजे चतुरानन हे सोपानदेव होतात आणि साक्षात योगमाया हे मुक्ताबाई म्हणून अवतार घेते. म्हणजेच संपूर्ण मराठी भक्ती परंपरेचा पाया ज्या भावंडांनी घातला ती भावंड साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि योगमायेचे अवतार आहेत, असा हा ग्रंथ अत्यंत ठामपणे सांगतो. शेवटी या साहित्यातील माहितीमुळे एक अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपण आजवर ज्यांना केवळ ऐतिहासिक संत आणि कवी मानत आलो आहोत, ते खरं तर एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग असलेले साक्षात देव आणि ऋषीमुनी होते, तर यामुळे आपला या संपूर्ण भक्ती चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? हा विचार नक्कीच आपल्या स्थानिक इतिहासाला एका अतिशय भव्य अशा पौराणिक आणि आध्यात्मिक चौकटीत बसवतो आणि त्यातून मिळणारी शिकवण अधिकच गूढ आणि प्रभावी बनवतो. या प्रश्नावर तुम्हीही नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबू.